जपला आणि जोपासला आहे. समाजातील सर्वसामान्य माणसांच्या संदर्भातील कळवळा त्यांच्या कृतीतून सतत जाणवतो. एका अर्थी प्रजेच्या हिताचे रक्षण करण्याची महाराजांनी स्वीकारलेली भूमिका नजरेत भरणारी अशी आहे. आणि असे अत्यंत महत्वपूर्ण अशा चर्चासत्राच्या निमित्ताने एक भारदस्त व्यक्तिमत्व आपल्याला उद्घाटक म्हणून लाभले, हे खरं तर महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या दृष्टीनं घोषणावह अशी गोष्ट. बहुजन आणि दलित समाजाचे नेते म्हणून त्यांनी शेवटपर्यंत काम केले. अशा पुरोगामी विचार जोपासणाऱ्या राजाचे स्मरण करण्याच्या उद्देशाने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने आज आपल्याला बीजभाषकाच्या माध्यमातून लाभलेले सातारा येथील ज्येष्ठ विचारवंत माननीय श्री किशोर बेडकेहाळ सर, या सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत माननीय प्राचार्य डॉक्टर जे.के. पवार सर यांचे मी अतिशय मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि प्राध्यापक डॉक्टर एस पी शिखरे सर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर माननीय श्री किशोर बेडकेहाळ सर यांचे या प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने यथोचित स्वागत करा. ठीक आहे. या सत्राचे अध्यक्ष आदरणीय जे.के. पवार सर यांचं या प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने यथोचित स्वागत. मित्रहो, माननीय श्री किशोर बेडकेहाळ सर हे महाराष्ट्रातील एक प्रतिभावंत विचारवंत असून त्यांचा व्यासंग नेहमीच संशोधकांना दिशादर्शन करणारा ठरला आहे. विज्ञान शाखेचे पदवीधर असणारे माननीय बेडकेहाळ सर अनेक विषयांचे सूक्ष्म जाणकार आहेत. 1992 साली त्यांनी सातारा येथे आंबेडकर अकादमीची स्थापना केली आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील विचारवंतांना वैचारिक व सर्जनशील विचार आणि साहित्य निर्मिती करण्यासाठी विचारमंच तयार केले. या माध्यमातून त्यांनी 15 विचारभेद संमेलनांचे आयोजन केले आहे. 1989 ते 2004 या कालावधीत त्यांनी समाज प्रबोधन पत्रिका या त्रैमासिकाचे संपादक पद भूषवले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, एक मागोवा, एकात्मता यज्ञ, अर्थ आणि अनर्थ पुस्तिका, पंडित नेहरू आणि सेक्युलरिझम ही पुस्तके व आजचा महाराष्ट्र, भारतीय राजकीय व्यवस्था, धर्म आणि राजकारण, डॉक्टर एन डी पाटील व्यक्तित्व आणि कर्तृत्व अशा जवळपास 4 पुस्तकांचे लेखन आणि 13 पुस्तकांचे संपादन त्यांनी केलेले आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांचे सूर्यवंशी पुरस्कार, राजेश शाहू ग्रंथ पुरस्कार, राम आपटे प्रबोधन पुरस्कार, गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त माननीय श्री बेडकेहाळ सर यांनी समाजातील बहुविध ज्वलंत प्रश्नांवर वेळोवेळी आपली भूमिका मांडण्याबरोबरच वेळ प्रसंगी परिवर्तनाच्या चळवळीत स्वतःला झोकून देऊन कार्य केलेले आहे. आजच्या चर्चासत्राच्या निमित्ताने बीजभाषक म्हणून लाभलेले माननीय बेडकेहाळ सर यांचे मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी शाहू विचारांची आजची प्रस्तुतता या विषयामधून आपले विचार व्यक्त करावे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या संदर्भातील ही सेमिनार आहे. त्यातल्या या सत्राला अध्यक्ष असणारे जी.के. पवार, व्यासपीठावरील अन्य मान्यवर, व्यासपीठासमोर असलेल्या मान्यवरांमध्ये डॉक्टर अरुण भोसले, चौसाळकर आणि मौलिक कुलकर्णी येणार असल्याचं कोण होता ते कळालं आणि इतर प्राध्यापक मित्रांना ज्या वातावरणामध्ये आपण आज राजर्षी शाहूंच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या विचारांची प्रस्तुतता पाहणार आहोत. हा आजचा कालखंड एका दृष्टीनं सांस्कृतिकदृष्ट्या आंधळेपणाचा आहे आणि बौद्धिकदृष्ट्या मान्य निर्माण करणार आहे. खरा इतिहास पुसून खोट्या इतिहासाच्या लेखनाला चालना देणारा हा कालखंड आहे. त्याच्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेलेल्या सर्व क्रांतिकारक पुरोगामी राजे असतील, विचारवंत असतील, संत महंत असतील,
त्यांच्या कार्याचा पुन्हा एकदा नव्याने आढावा लोकांसमोर मांडावा लागणार आहे. नाहीतर इतिहास पुसण्याच्या या काळात त्यांच्याही विचारांचा विपर्यास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने हे गरजेचं सगळं महत्त्वाचं आहे, जरी या वातावरणात होत असतं तरी देखील. ज्या माणसाच्या प्रस्तुतीचा आपण विचार करतो आहोत त्याच्या विचारांची एक चौकट आपल्याला अगोदर ज्ञात असायला हवी असं मला वाटतं. मला नेहमीच असं वाटत आलं आहे की राजर्षींचं कार्य कोल्हापूर संस्थान आणि या संदर्भामध्ये एका बाजूला ब्रिटिशांचं नियंत्रण आहे, दुसऱ्या बाजूला अंतर्गत शत्रूंच्या सतत करावा लागणारा सामना आहे, आणि तिसऱ्या बाजूला जी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे त्याच्यासाठी करावी लागणारी मेहनत आहे. अशा एका कालखंडामधून शाहूंना जावं लागलं आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काम केलेलं आहे त्याची तुलना करायची झाली तर आधुनिक आपला भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर पंडित जवाहरलाल नेहरूंना ज्या प्रकारे भारताच्या पुनरुत्थानाचं काम करावं लागलं त्या प्रकारच्या पुनरुत्थानाचं काम राजर्षींना करावं लागलं असं आपल्याला दिसतं. त्याची तुलना करायची झाली तर या पद्धतीने करता येईल. नेहरूंच्या समोर जसं खूप आव्हानं उभी होती आणि त्या सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांना मुळामधून सगळा पुनर्विचार करून पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करावा लागला, तशीच काहीशी अवस्था शाहू महाराजांच्या काळामध्ये होती. एका बाजूला शिक्षण क्षेत्रामधलं असणारं विशिष्ट वर्गाचं वर्चस्व, नोकरशाहीमधलं असलेलं विशिष्ट वर्गाचं वर्चस्व, त्याचबरोबर धर्मसत्तेवर असलेलं नियंत्रण, आणि चौथ्या बाजूला मगाशी मी म्हणालो तसं अंतर्गत शत्रूंशी सामना करण्याचं आव्हान. अशा एका परिस्थितीमधून शाहूंना मार्ग काढून कोल्हापूर संस्थानाचा कायापालट करायचा होता. जर आपण एका वेगळ्या अर्थाने असं म्हणालो की हे एका छोट्या राष्ट्राचं मॉडेल आहे कोल्हापूर संस्थान, तर ते चुकीचं ठरेल असं काही मला वाटत नाही. कारण शाहूंनी केलेल्या विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा आपण घेतला तर आपल्याला असं दिसतं की जवळपास एकही क्षेत्र त्यांच्या नजरेतून सुटलेलं नाही की ज्याचा विकासाचा संबंध त्यांनी आणलेला नाही. असं एकही क्षेत्र सुटलेलं नाही. कितीतरी क्षेत्रांचा उल्लेख करता येईल, पण आपल्याला ही सगळी क्षेत्र ज्ञात असल्यामुळे मी त्याची पुन्हा पुनरुक्ती करणार नाही. शाहू महाराजांच्या विचाराची चौकट काय सांगता येईल असा विचार केला तर 3-4 गोष्टी प्राधान्याने अधोरेखित कराव्या लागतील, ज्याचा त्यांचा आजच्या काळातील प्रस्तुतीशी संबंध आहे. एका बाजूला आर्य समाजाचा पगडा त्यांच्यावर आहे. आर्य समाजाची भूमिका त्यांना मनोमन पटलेली आहे, पण त्याचबरोबर आर्य समाजातल्या ज्या गोष्टींना अतिशय विकृत वळण लागलेलं आहे ते वळणही त्यांना थांबवायचं आहे. आणि आर्य समाजाने घेतलेली जी मूळ भूमिका आहे की हिंदू धर्माचे हक्क, हिंदू धर्माचा कारभार आणि हिंदू धर्माचा व्यवहार हा सर्व हिंदूंच्या पर्यंत पोहोचला पाहिजे आणि सर्व हिंदूंना तो अधिकार सारखाच असला पाहिजे. म्हणजे एका अंगाने धर्मसत्तेवरचं विशिष्ट वर्गाचं नियंत्रण रद्द करणं आणि त्याच्याऐवजी हा धर्मविचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवून त्यांनाही तो जीवनमार्ग म्हणून उपलब्ध करून देणं हे शाहूंच्या पुढचं एक आव्हान आहे. त्या अर्थानं उदारमतवादी धर्मविचार ही त्यांच्या विचाराची एक प्रमुख निशाणी आपल्याला सांगता येईल. उदारमतवादी मी अशासाठी म्हटलं की त्यांच्याच काळामध्ये एका बाजूला फुल्यांचा सत्यशोधक समाज आहे, दुसऱ्या बाजूला प्रार्थना समाज आणि त्याच्या काही शाखा कार्यरत आहेत, ब्राह्मण समाजाच्या काही शाखा कार्यरत आहेत आणि या सगळ्या समाजांशी त्यांचा क्रियाशील संबंध आलेला आहे. आणि या संबंधामधून त्यातलं जे जे त्यांना पटलं ते त्यांनी घेतलेलं आहे
जे पटलं नाही ते बाजूला ठेवलेलं आहे, परंतु जे पटलं नाही त्याच्यामुळे शत्रुभाव त्यांनी कुठेही बाळगलेला असं दिसत. आजच्या काळासाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की मतभेद असणं म्हणजे शत्रुभाव असणं नव्हे, हे राजर्षींनी आपल्या सगळ्या आचाराच्या आणि विचारांच्या रूपानं आपल्यापुढे ठेवलेला या शतकाला प्रस्तुत असणारा असा एक मोठा आदर्श आहे. त्यामुळे मतभेदाच्या जागी असावे, जे घेता येईल ते घेऊन पुढे जाण्याची वाटचाल करावी. या अर्थाने त्यांचा धर्मविचार उदारमतवादी आहे, लोककेंद्रीय आहे. लोकांना त्याचे सर्व अधिकार प्राप्त व्हावे याचा प्रयत्न करणारा आहे, कारण त्यांच्या डोळ्यासमोर काही गोष्टी सरळ सरळ होत्या. आर्य समाजाची वैशिष्ट्य असं सांगणारे की त्यांनी हजारो अस्पृश्यांच्या मुंजी लावल्या, मौजीबंधन केलं, स्त्रियांचं मौजीबंधन केलेलं आहे. या प्रकारची भूमिका त्यांनी घेऊन या सगळ्या धर्मप्रक्रियेवर असणारा जो एक विशिष्ट वर्गाचा पगडा होता 3 वर्णांचा, तो बाजूला केलेला आहे आणि हा धर्म एका अंगाने सगळ्यांसाठी खुला केलेला आहे. त्यामुळे धर्म खुला करण्याची एक मोठी भूमिका त्यांनी बजावलेली आहे आणि ती करत असताना इतर धर्मपंथांचा दुस्वास न करता आणि जवळपास सगळ्या असणाऱ्या धर्ममतांना जवळ करून त्यांनी आपला हा विचार केलेला आहे. या अर्थानं तो उदारमतवादी धर्मविचार ही त्यांच्या विचारांच्या चौकटीचा एक प्रमुख भाग असं म्हणता येईल. दुसऱ्या बाजूला असं दिसतं की शाहूंच्या रूपानं ब्राह्मणेतर चळवळीला एक नेता मिळाला, एक खंबीर नेतृत्व मिळालं. शाहू या ब्राह्मणेतर चळवळीकडे ओढले गेले त्या वेदोक्त प्रकरणाचा एक परिणाम म्हणून आपल्याला दाखवता येतं आणि त्याच्यानंतर त्यांनी जी ग्रीप घेतलेली आहे ब्राह्मणेतर चळवळीमध्ये, ती केवळ ब्राह्मणेतर चळवळ ही कुठेतरी शत्रुभावी पद्धतीने एका जातीविरुद्ध उभी न करता त्यांनी दिलेलं योगदान मान्य करून ब्राह्मणेतरांच्याकडे या सगळ्या विद्येचा जो काळ आहे त्यांनी मानलेला, या सगळ्या विद्या कशा जातील, कौशल्य कशा जातील आणि त्यांना या समाजामध्ये मानाने एक व्यक्ती म्हणून कसं जगता येईल, व्यक्ती म्हणून जगता येईल या शब्दाला मी मुद्दाम अधोरेखित करतोय. कारण आपल्या समाजामध्ये आज सुद्धा जी माणसं आहेत, जे लोक आहेत, ते कुठल्या तरी धर्माचे, जातीचे आहेत किंवा वर्गाचे तरी आहे. त्यांची आयडेंटिटी काय, तर मी अमुक जातीचा आहे, मी अमुक धर्माचा आहे आणि संविधानाने दिलेले जे हक्क आहेत ते व्यक्तीला दिलेले आहेत. व्यक्तीला दिलेले हक्क उपभोगण्यासाठी व्यक्ती म्हणून एक एंटिटी अस्तित्वात असायला लागते, ती नागरिक असावी लागते आणि नागरिकत्व असेल तर तुम्हाला पूर्णपणे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असावी लागते. तो विचार जर धर्म, जाती, वर्ण, वर्ग यांनी बद्ध झालेला असेल तर तुम्ही त्याच्या पलीकडे स्वतःचा विचार व्यक्ती म्हणून करू शकत नाही. म्हणून व्यक्ती म्हणून तुम्ही आधी विचार करायला शिकलं पाहिजे, तर तुम्हाला चांगला नागरिक होता येईल. या दृष्टीनं व्यक्ती म्हणून या समाजाच्या सर्व व्यवहारांमध्ये त्या व्यक्तीला स्वतंत्रपणे सहभाग आणि तो सुद्धा क्रियाशील सहभाग नोंदवता यायला पाहिजे. या दृष्टीनं शाहू महाराज या समाजाकडे पाहतायचे लक्षात. आणि हा जो मुद्दा आहे जगातला, हा कळीचा आहे आजही असं मला वाटतं. याचं कारण असं की आज आपण अधिकाधिक व्यक्ती असण्यापेक्षा अधिकाधिक धार्मिक अस्मितेचे घटक म्हणून स्वतःकडे पाहू लागलेलो आहोत. त्यामुळे आक्रमक हिंदू असेल, आक्रमक मुस्लिम असतील, आक्रमक ख्रिस्ती असतील किंवा आक्रमक पद्धतीने विचार करणारे धर्मपंथी असतील, हे सगळे आपल्याला व्यक्ती म्हणून बाजूला सारून त्यांच्या एका खेळाचे घटक म्हणून आज आपल्याकडे पाहताय. ते दूर करण्याचं काम त्याही काळामध्ये शाहूंनी केलं आणि आजच्या काळामध्ये सुद्धा शाहूंच्या विचाराची प्रस्तुतता म्हणून आजच्या तरुण पिढीला हे काम करावं लागणार आहे, ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ब्राह्मणेतर चळवळ आणि सत्यशोधक चळवळ असा काही काळ महाराष्ट्राच्या विचारविश्वामध्ये विचार झालेला आहे. या असं नेहमी म्हटलं जातं की सगळेच ब्राह्मणेतर सत्यशोधक झाले नाही आणि सगळेच सत्यशोधक आरंभीच्या काळाच्या अर्थानं ब्राह्मणेतर राहिलेले नाही. यातला शब्दांचा श्लेष सोडला
तर ब्राह्मणेतर चळवळीचं सत्यशोधकांमध्ये रूपांतर होण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीची सूत्र हातात घेतल्यानंतर अधिक सहज झालेली आपल्याला दिसते. म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ मी चालवतोय पण मला ब्राह्मणांचा द्वेष का करायचा आहे किंवा का करायचा नाही याची एक स्वच्छ कल्पना त्यांच्यासमोर होती. आणि म्हणून त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं की आजचा काळ हा विद्येचा काळ आहे, शिक्षणाचा काळ आहे. आणि शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही ही त्यांची पक्की खात्री आहे. त्यांची होती, महात्मा फुल्यांची होती, पुढे चालून कर्मवीर भाऊराव पाटलांची होती, बाबासाहेब आंबेडकरांची होती. त्यामुळे या सगळ्यांचा तुम्हाला संबंध शिक्षण क्षेत्राशी अपरिहार्यपणे आलेला दिसेल. फुल्यांचा असेल शाळा काढण्यापासूनचा, शाहूंचा तर आहे, आंबेडकरांनी काढलेली महाविद्यालय किंवा संस्था असतील आणि बाकी त्यांच्या निघालेल्या संस्था असतील, हे सगळं लक्षात घेतलं तर शिक्षण हा परवलीचा आणि कळीचा शब्द आहे अशी शाहूंची मान्यता असल्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीचा एक भर शिक्षणाचा प्रसार करण्याकडे, शिक्षणाचं अधिकाधिक पातळीवर विकेंद्रीकरण करण्याकडे, शिक्षण अधिकाधिक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यापर्यंत आणि ते पोहोचवताना लागेल त्या पद्धतीचा एक कारभाराची दिशा ठरवणं आणि ती तेवढ्याच काटेकोरपणे राबवणं हे शाहूंच्या कार्यामधल्या चौकटीचा एक भाग आहे. म्हणून शिक्षण प्रसार आहे, धर्मविचार तसा आहे, तसं ब्राह्मणेतर चळवळीला दिलेलं हे जे वळण आहे हे वळणसुद्धा त्यांच्या विचाराच्या चौकटीचा एक भाग आहे. तिसरा चौकटीचा महत्त्वाचा भाग मला असा दिसतो की शाहू महाराज या देशाकडे किंवा राष्ट्राकडे कशा पद्धतीनं पाहतात, इथला नागरिक त्यांना कशा पद्धतीचा अभिप्रेत नागरिक आहे. त्यांनी एका ठिकाणी असं म्हणले की शील गेलं तर सगळंच गेलं. त्यामुळे एका बाजूला शीलवान नागरिक तर हवाच आहे, तो विद्येनं प्रेरित असला पाहिजे, शिक्षित असला पाहिजे, तरच तो व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून सहभाग घेऊ शकेल. या अर्थाने राष्ट्र हे कोणाचं असेल तर ते सर्वांचं असेल. शाहू महाराजांच्या विचारामध्ये कुठेही वगळण्याची भूमिका नाही. ते सतत सर्व जाती जमातींचा, अगदी मुस्लिम धर्माचा सुद्धा विचार करून सगळ्यांसाठीच्या योजना आखत आहेत आणि सगळ्यांसाठीची अंमलबजावणी कशी होईल हे पाहत आहेत, हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यामुळे सर्वसमावेशक सामाजिकता आणि सर्वसमावेशक राष्ट्रीयत्व हेही त्यांच्या विचारांची एक चौकट आहे. आणखी एक महत्त्वाची चौकट आहे जी शाहू महाराजांना श्रेय देताना त्या चौकटीतल्या या मुद्द्यांचा आरंभ करण्याचं श्रेय त्यांना द्यावं लागतं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पहिल्या महायुद्धाच्या नंतर ज्या वेळेला ग्रेट डिप्रेशन आलं अमेरिकेमध्ये 1929 साली आणि त्या महामंदीचा परिणाम जगभर प्रचंड व्हायला लागला. लोक बेरोजगार व्हायला लागले, दरिद्री व्हायला लागले, घरातलं सामान विकायला लागले, चलनवाढ एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली की पगार आणणाऱ्या लोकांना पोती घेऊन जायला लागायचं. इतक्या प्रमाणात पैशाची किंमत घसरलेली होती. अनेकांनी आपल्या कार्स, चांगल्या चांगल्या गाड्या समुद्रात फेकून दिलेल्या याची उदाहरणं त्या मंदीच्या काळामध्ये पाहायला मिळतात. या मंदीवर मार्ग काढण्यासाठी लॉर्ड मेनॉर्ड केन्स नावाचा जो अर्थशास्त्रज्ञ त्या काळामध्ये पुढे आला आणि त्याला जे टास्क सोपवलं गेलेलं होतं ते जे टास्क होतं की ह्या मंदीवर उपाय काय. कारण मंदी जर दूर करायची असेल तर कारखान्यांकडे झालेलं अतिरिक्त उत्पादन हे बाजारात जाऊन ते खपलं पाहिजे आणि ते खपण्यासाठी लोकांच्याकडे क्रयशक्ती निर्माण केली पाहिजे आणि ती क्रयशक्ती निर्माण करण्यासाठी स्टेटनी किंवा राज्यसंस्थेनं पुढाकार घेतला पाहिजे. ही भूमिका त्या काळात मांडल्याचा एक परिणाम असा झालेला आपल्याला दिसतो 1914 नंतर पश्चिम युरोपामध्ये इतरत्र तुम्हाला कल्याणकारी राज्यांचा उदय झालेला दिसतो, वेलफेअर स्टेटचा. हे वेलफेअर स्टेट 1929च्या आधी आणि त्याच्यातल्या ज्या उपाययोजना लॉर्ड मेनॉर्ड केन्सनी सुचवलेल्या होत्या त्या सगळ्या योजना तुम्हाला शाहू महाराजांच्या दुष्काळ निवारण, आपत्ती निवारणाच्या कार्यामध्ये, औद्योगिक अर्थकारणाच्या कार्यामध्ये दाखवता येईल. या अर्थानं कल्याणकारी राज्याचं श्रेय भारताच्या संदर्भात तरी शाहू महाराजांना द्यावं लागेल. ज्या पद्धतीने शासनानं औद्योगिकरणामध्ये पुढाकार घ्यायला हवा आणि तो पुढाकार घेऊन लोकांना रोजगार पुरवायला हवा
त्याच्यामधून विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांना बळ मिळायला हवं, ही सगळी भूमिका शाहू महाराजांच्या अर्थकारणामध्ये दिसते, त्यांच्या आपत्ती निवारणाच्या कार्यामध्ये दिसते, दुष्काळ निवारणाच्या कार्यामध्ये आपल्याला दिसते. या अर्थाने त्यांचं हे श्रेय आपल्याला नाकारता येईल असं मला वाटतं. 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकामध्ये, विशेषतः 1975 नंतर, आपण असं म्हणतो की इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली वगैरे सगळं ठीक आहे, पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायला पाहिजे की इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली, काही काळ स्वतःची एकाधिकारशाही प्रस्थापित केली, पण त्याचा फायदा घेऊन या देशाचं स्वरूप बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. इंदिरा गांधींना दोष देताना त्यांच्या कार्यातल्या चुकांना दोष द्यावा, पण या देशाचं स्वरूप सर्व जातींचा देश, सर्व धर्मांचा देश असंच राहील हे इंदिरा गांधी शेवटपर्यंत सांगत आल्या, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आता एक या सगळ्या नव्या आत्ताच्या काळामध्ये इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सगळे समाज सुधारक हे सगळे डस्टबिनमध्ये नेण्याचा प्रवास त्यांचा चालू केलेला आहे या सगळ्या व्हॉट्सअप विद्यापीठाच्या पदवीधरांनी. त्यामुळे हे लक्षात घ्या की हा सगळा खोटा इतिहास परतवून आपल्याला नव्याने हे एस्टॅब्लिश करायला लागणार आहे. मी इंदिरा गांधीचा मुद्दा यासाठी सांगितला की 1975 साली इंदिरा गांधींनी पुढे घटना दुरुस्ती केलेली आहे, त्याच्यामध्ये एक महत्त्वाची तरतूद त्यांनी केलेली होती. तोपर्यंतच्या घटनेमध्ये स्टेट मे एंडिवर असे शब्द होते, त्याच्याऐवजी इंदिरा गांधींनी स्टेट शाल एंडिवर असे शब्द वापरले. हा मे आणि शालचा जो फरक आहे तो अतिशय मार्मिक आहे असं मला वाटतं. कारण त्या एका फरकामुळे राज्याची जी जबाबदारी आहे, विशेषतः मागास समूहांच्या संदर्भामध्ये, मध्ये दलित अनुसूचित जाती जमाती असतील, अन्य मागासवर्गीय असतील, आर्थिक मागासवर्गीय असतील किंवा इतर जे कोणी असतील, या सगळ्यांच्या प्रती असणारी राज्याची जबाबदारी शाल या शब्दानं कटिबद्ध केली गेली, त्यांना ती झटकून टाकता येणार नाही. मे या शब्दामध्ये करण्या न करण्याचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन इंदिरा गांधींनी काढून टाकला. त्याचा परिणाम एक असा झालेला तुम्हाला दिसतो त्या काळामध्ये की त्याच्यानंतर मग रोस्टरची संकल्पना, बॅकलॉगची संकल्पना आली. मग रोस्टर आधी भरायचं, रोस्टरप्रमाणे जागा भरल्या जातील. ज्या ठिकाणी मोठा बॅकलॉग आहे की जे पुढच्या भरतीच्या वेळेला आधीचा बॅकलॉग भरून मग जागा भरल्या जातील. आणि त्याचा परिणाम तुम्हाला 90 साली एका टप्प्यावर असा दिसेल की ओपन जागा कमी आणि बॅकलॉगच्या जागा जास्त, त्याच्यातून एक असंतोष निर्माण झाला. 90च्या आसपास गुजरातचे दंगे निर्माण झाले, हा एक तुम्हाला फार दिसेल. पण ह्या ज्या संकल्पना आहेत, रोस्टर असेल किंवा बॅकलॉग असेल, या तुम्हाला शोधायला इंदिरा गांधींच्या काळापर्यंत जाण्याचं कारण नाही. शाहू महाराजांच्या शैक्षणिक जी आज्ञापत्र किंवा ऑर्डर्स आहेत त्यांनी दिलेल्या गव्हर्नमेंटच्या, त्याच्यामध्ये सुद्धा याची फरक तुम्हाला पाहायला मिळते. एका ठिकाणी त्यांनी म्हटले की जिथे नव्यानं जागा भरायच्या तिथे मागच्या जागा आधी भरतो, हे काय नसेल. हा रोस्टरचा भाग आहे, बॅकलॉगचा भाग आहे की एका नाही, हे त्यांनी तिथंच त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे एका वेळेला सुरू केल्यानंतर सगळे कॅन्डिडेट्स आपल्याला मोकळ्या या राखीव जागांसाठी मिळणार नाही. आपल्याकडे राखीव जागांची चर्चा करताना काही मुद्दे हेतुतः, हितसंबंधतः विसरले जातात. उदाहरणार्थ, घटनेने 50 सालापासून राखीव जागा पहिल्यांदा कोणाला दिल्या? अनुसूचित जाती जमातींना. तोपर्यंत सगळा समाज विरुद्ध अनुसूचित जाती जमातींच्या सवलती असा एक सामना होता की नाही. सगळ्यांना वैषम्य वाढायचं, त्यांना काश्मीर जागा. 90ला काय झालं? ओबीसीला जागा मिळाल्या. मग दलित म्हणजे अनुसूचित जाती जमाती ओबीसी विरुद्ध उर्वरित समाज असा सामना रंगायला. आणि 90च्या दशकानंतर, विशेषतः 2000च्या सालानंतर आपल्याला असं दिसतं की आज आपल्याला सगळ्या जातींना आरक्षण देण्याची भूमिका शासनाने तत्वतः मान्य केलेली आहे. तत्वतः द्यायची कशी हा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे. घटनेची अडचण आहे, 50% अडचण आहे, सुप्रीम कोर्टाची अडचण आहे, लाख अडचणी असतील, पण तत्वतः मान्य केले. म्हणजे एका वेळेला राखीव जागांना विरोध करणारा मोठा समाज आता राखीव जागांना कोणाचाही विरोध नाही अशा एका टप्प्यावर येऊन पोहोचलेला. हे म्हटलं तर आरक्षणाच्या संदर्भातलं अतिशय वाईट असं क्रायसिस आहे. हे असंच चालू ठेवणं योग्य नाही.
हेही लक्षात घेऊन याच्याकडे पाहायला पाहिजे. मी त्या प्रश्नाकडे नंतर बोलतो. मला हायलाईट करायचा मुद्दा हा होता की रोस्टर बॅकलॉग सारख्या संकल्पना घटनेमध्ये जरी नंतर आल्या असतील तरी शाहू महाराजांच्या एकंदर शैक्षणिक कार्यामध्ये या गोष्टी आपल्याला अगोदरच आलेल्या दिसतात. दुसऱ्या एका गोष्टीचं महत्त्व त्या काळामध्ये भाऊराव पाटील आणि शाहू महाराज त्याच्या आधी अर्थातच फुले यांना कळलेलं होतं. मी नेहमीच असं मानतो की महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये त्रिकोणाच्या ऐवजी एक महत्त्वाचा चौकोन आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर हा तो चौकोन. आणि क्रोनॉलॉजी जर आपण पाहिली तर फुल्यांनी अस्पृश्य वर्गासाठीच्या शाळा सुरू केल्या, मुलींसाठीच्या शाळा सुरू केल्या, जनरल ह्याच्यातल्या सुद्धा. म्हणजे एका अर्थानं शिक्षणाचा आरंभ केला. महर्षी कर्व्यांनी पुष्कळ शाळा काढल्या, त्यांनीही एका समाजातल्या मुलींना त्या अर्थानं घराबाहेर काढून शिकायला प्रवृत्त केलं. फुल्यांनी दबलेल्या वर्गांना शिकायला प्रवृत्त केलं. शाहू महाराजांनी त्यांचं शिक्षण पुरं व्हावं म्हणून जातींचा अडचण न येण्यासाठी विविध प्रकारची वसतिगृह उभी केली की आज तुम्ही एकत्र राहणार नाही, पण तुमच्या विविध वसतिगृहाचा तुम्ही अभ्यास केल्याच्या नंतर पुढच्या काळामध्ये तुम्ही आपोआप एकत्र याल. भाऊराव पाटलांनी त्याच्या पुढचा टप्पा गाठला आणि संमिश्र स्वरूपाची वसतिगृह आणि शिक्षण संस्था सुरू केली. हा जो सगळा प्रवाह आहे या प्रवाहाचा सुद्धा एक भाग म्हणून शाहू महाराजांच्या कार्याकडे पाहता येतं आपल्याला. म्हणून मी त्रिकोणाच्या ऐवजी चौकोनाचा उल्लेख केला, कारण कर्मवीर भाऊराव पाटलांना त्याच्यातून वगळता येईल असं मला वाटत नाही. दुसऱ्या बाजूला जे राजकीय आरक्षण आपण आज पाहतो, ओबीसीना कायद्याने मिळालेलं असेल आणि अनुसूचित जाती जमातींना घटनात्मक राजकीय आरक्षण, तेही त्या काळामधल्या पंचायती ह्याच्यामध्ये शाहू महाराजांनी दिलेलं आहे. म्हणजे पुढच्या काळामध्ये भारत सरकारने भारताच्या घटनेमध्ये ज्या ज्या प्रकारची सूत्र घेतलेली आहेत सामाजिक कल्याणाची, मागासवर्गीयांना न्याय देण्याची, ती सगळी सूत्र एका अर्थानं आपल्याला शाहू महाराजांच्या कार्यामध्ये आज आपल्याला दिसतात. आणखीन एक बाब मला फार महत्त्वाची वाटते की आज खरोखर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि केली तर भारतातल्या शिक्षण व्यवस्थेसमोरच्या पैशाचा प्रश्न पूर्णतः संपेल असं मला वाटतं. त्या काळात शाहू महाराजांनी काय केलं होतं? देवळं, मशिदी याच्यातला पैसा शिक्षणासाठी वापरा, याच्यातला पैसा शिक्षणासाठी वापरा. ती त्याने ऑर्डर काढली, त्याने अंमलात आणली. आज आपल्या समाजातल्या या निरनिराळ्या धार्मिक प्रतिष्ठानांकडे किती प्रचंड पैसा आहे. कुठल्या धर्माचं याला माझ्या दृष्टीने महत्त्व नाही आहे, कुठल्याही धर्माचा असू दे, पण पैसा किती आहे? तुम्ही एक एक धार्मिक प्रतिष्ठान आणि संस्थान पहा, सोनं किती आहे? गुरुवायूर मंदिरात सापडलेलं सोनं मोजता येत नाही इतकं सोनं आहे. एवढी कॅश तिथे मिळाली तर पुढे गेलं, कुठे सगळं जातं कुठे? ते तिथंच राहतं. म्हणजे दिसायला ते सोनं आहे. अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये बोलायचं तर इट्स अ डेड कॅपिटल. ते मृत आहे, कोणाला फायदा नाही त्याचा. जर जगाने सोन्याच्या संदर्भात परकीय चलनाचे आणि विनिमयाचे दर ठरवत असेल तर परकीय चलनासाठी लागणारं सोनं आपल्या धार्मिक प्रतिष्ठानांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि वरिष्ठ वर्गातले आपले धार्मिक करोडो रुपयांचं सोनं देवधर्माला दान करत असतात. हेही आजची अवस्था आपण जर बघितली तर एवढं सोनं उपस्थित असताना सुद्धा परकीय चलनाचा क्रायसिस मागेच्या काही वर्षापूर्वी आपल्याला आला. शिक्षण संस्थांना आपल्याकडे पैसा नाही असं आपण म्हणतो. शाळांची स्थिती सुधारायला आपल्याकडे पैसा नाही असं आपण म्हणतो. काही शाळा आपण बंद करण्याच्या मार्गावर आलेलो आहोत, 20च्या कमी संख्या असलेल्या. म्हणजे जिथे मूल शिकू शकेल तिथे शिकण्याची व्यवस्था असली पाहिजे. हे जे तत्व शाहू महाराजांच्या ह्याच्यातही आहे आणि एकूण शिक्षणशास्त्रामध्ये जे मूलभूत तत्व मानलं जातं ते सुद्धा आज आपल्याला पुरं पाडता येत नाही. शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च आपण आजही करत नाही. शाहू महाराजांच्या काळात तो 6% खर्च झालेला नाही. तुम्ही असं सहज म्हणू शकाल, शाहू महाराजांचं संस्कार होतं, त्याला मर्यादा होती, ते काय फार प्रचंड मोठा देश नव्हता. हे म्हणताना दुसरी बाजू विचारात घेतली पाहिजे की शाहू महाराजांच्याकडच्या आर्थिक सोर्सेस हे त्या मानाने कमीच होते.
आणि कमी सोर्सेसमध्ये कसं काम करायचं यातही त्यांनी प्रात्यक्षिक आपल्याला कारभाराच्या रूपाने दाखवलेलं. हे जर आपण लक्षात घेतलं तर ही देवळं, मशिदी किंवा धार्मिक प्रतिष्ठानं यांच्याकडे असणारा पैसा, सामग्री ही शिक्षण कार्यासाठी वापरली तर उत्तम दर्जाचं शिक्षण आजही आपल्याला उपलब्ध करून देता येईल, आपण देऊ शकतो. हा शाहू महाराजांच्या शिक्षण विचारामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि आज रेलेवंट असलेला मुद्दा आहे असं मला स्वतःला वाटतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला घेण्यासारखी आहे, क्लीन ॲडमिनिस्ट्रेशन. कारभारामध्ये गोंधळपणा नाही, स्वच्छता आहे, पारदर्शकता आहे, हुकूम जे मानणार नाही त्यांना शिक्षा आहे. काहींची ग्रामहत्या रद्द झालेली आहे, काहींना निरनिळ्या प्रकारच्या शिक्षा शाहू महाराजांनी ठोठावलेल्या आहेत. हे सगळं जर लक्षात घेतलं तर कारभाराची स्वच्छता हा आज आपल्याला न पेलणारा मुद्दा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षामध्ये भ्रष्टाचारमुक्त कारभार आपण निर्माण करू शकलेलो नाही आणि भ्रष्टाचार हा सबंध विकास प्रक्रियेचा एक अत्यावश्यक घटक आहे, इसेन्शियल प्रिन्सिपल ऑफ द डेव्हलपमेंट. या अंगाने त्याचा विचार केला जातो. आमचे एक मित्र मला असं म्हणाले, पूर्वीच्या भ्रष्टाचारापेक्षा आत्ताचा भ्रष्टाचार अतिशय वेगळा आहे. मी म्हणजे काय वेगळं आहे? ते म्हणजे आजचं करप्शन जे आहे दॅट इज द क्लीन करप्शन. आता हा शब्दच मुळात व्याघातासारखा आहे, पिवळा पितांबर म्हणतो आपण त्या पद्धतीचा आहे, पण ते म्हणाले क्लीन करप्शन आहे. आणि क्लीन करप्शन असल्यामुळे तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन बरोबर क्लीन दिसेल. म्हणजे कसं काय बाबा क्लीन करप्शन? ते म्हणाले पूर्वी काय व्हायचं, रस्ता बांधायचं, टेंडर 1,000 कोटीचा खर्च यायचं, टेंडर 1,000 कोटीचं निघायचं. त्या 1,000 कोटीमधलं जे काही वाटप असेल सगळ्यांचं, ते झाल्यानंतर जेवढा निधी उपलब्ध होईल तेवढ्या निधीचं तो दुसरा कॉन्ट्रॅक्टर रस्ता करायचा किंवा जे काय असेल ते काम करू द्यायचं. त्याच्यामुळे त्याची क्वालिटी तेवढीच राहील. आजही म्हणला क्वालिटी तेवढीच आहे, पण हे दरवेळेला ही शंका येते ना, 1,000 कोटीचे ह्यानी किती घाले त्याने किती घाले, ते करण्यापेक्षा 1,000 कोटीचे टेंडरच मुळात 2,000 कोटीचे करायचे. 1,000 कोटी रस्त्याला जाते, 1,000 कोटी दिसत. या पद्धतीचा राजकीय व्यवहार ज्या ठिकाणी आपल्याला सरळ दिसतो म्हणण्यापेक्षा सर्वोच्च सत्ताधारी आपल्याला असं दिसतात की या प्रकारचे आरोप करतात, 70,000 कोटीचा घोटाळा झाला आहे. याचा अर्थ हे खरंच असलं पाहिजे ना कुठेतरी. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्हाला करप्शन कागदावर दाखवता येणार नाही, या अर्थानं ते क्लीन करप्शन आहे. आणि क्लीन करप्शन आहे याचा दुसरा अर्थ इट इज क्लीन ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे हा जो सगळा एक फोबिया निर्माण केलेला आहे, तो फोबिया शाहूंच्या काळामध्ये नाही. तिथला राज्यकारभार हा अतिशय चोख पद्धतीचा संबंध आपल्याला त्या ह्याच्यामध्ये दिसतो. करोना काळामध्ये आपण जे अनुभवलं, मिसमॅनेजमेंट अनुभवलं. लोक रस्त्याने चालत सुटले, लोक चालताना दिसत आहेत आणि सर्वोच्च न्यायालय असं म्हणते कुठे लोक चालले, हेही त्या काळात आपण अनुभवलं. लोक हताश होऊन कित्येक बैल चालत आपल्या गावाकडे गेले, तिथे जाताना आपल्याबरोबर करोना घेऊन गेले, बेरोजगारी घेऊन गेले, नोकऱ्या गेल्या, त्या नोकऱ्यांची मुली नंतरच्या काळात भरपाई केलेली नाही. हे जे काही करोना काळाचं नुकसान झालं त्याला शाहूंच्या काळाच्या भाषेत बोलायचं तर ते आपत्ती व्यवस्थापन आहे. का ते आपत्ती व्यवस्थापन आपण कुठपर्यंत केलं? माणसांवर संशय घ्या तर कोरोना बाधित आहे अशी शंका आली तर त्याला क्वारंटाईन करून मोकळवा. क्वारंटाईन कुठे करा, घरात तरी करा, नाही तर लांब तरी करा. माझ्याच एका नातेवाईकाच्या बाबतीमध्ये काही संबंध नसताना त्यांना क्वारंटाईन केलं गेलं. शेवटी शरद पवारांपुढे प्रश्न जेव्हा नेला तेव्हा त्यांना काहीतरी उपाय दिसला. म्हणजे एका बाजूला शासन यंत्रणा अशा आपत्तीच्या काळामध्ये मनमानी पद्धतीनं वागते, हे आजचं चित्र आपल्याला दिसतं. म्हणून करोना काळामध्ये ज्या पद्धतीनं निवारणाची एक प्रयत्न नंतरच्या काळामध्ये झाला ते लक्षात घेतलं तर शाहू महाराजांच्या काळामध्ये असलेल्या प्लेगच्या साथी आणि पडलेले दुष्काळ याच्याबद्दल शाहू महाराजांच्या दप्तरामध्ये असणारे जे काही सगळे आदेश आहेत, सूचना आहेत, ऑर्डर्स त्यांनी इश्यू केलेल्या आहेत, त्या जर पाहिल्या
तर तितकं सुद्धा काम आपण करोना काळामध्ये आपल्या राज्यकर्त्यांनी आज केलेलं नाही, हे आपल्याला कबूल करावं लागतं जर आपला विवेक ताळ्यावर असेल तर. आज काय, आज तर राजकारण अशा प्रकारचं आहे की विवेक नावाच्या गोष्टीला त्यात तारा आहे. जेवढा नेता अविवेकी तेवढे त्याचे अनुयायी जास्त, जेवढा तो उसळ पद्धतीने घोषणा देईल तेवढे त्याचे अनुयायी जास्त, जेवढा तो दुसऱ्यांना हाणामारीच्या बाता करेल तेवढे त्याला अनुयायी जास्त, आणि जेवढा तो अस्मिता केंद्रीय वागेल एखाद्या धर्माच्या अनुषंगाने तितका तो मोठा. या पद्धतीच्या वातावरणामध्ये हे महत्त्व लक्षात येत नाही. पण करोना काळामध्ये झालेलं जे काही सगळं काम आहे ते काम शाहू महाराजांच्या काळात झालेल्या कामापेक्षा तुलनेनं कमीच आहे हे आपल्याला लक्षात येतं. ती मिसमॅनेजमेंट का झाली, हा घोळ का झाला? शाहू महाराज सुदैवी होते, ते राजे होते एका बाजूला, त्यांच्या काळामध्ये विरोधी पक्ष नव्हता, असलाच तर तो अंतर्गत वेगळ्या पातळीवरच्या शत्रुत्वाचा होता. त्यामुळे त्यांना काम करणं सोपं गेलं, असं एक सोपं उत्तर देता येईल. आणि आपल्याकडे एवढे पक्ष आहेत, इकडे विरोधी पक्ष आहे, ह्याचे हो म्हणले की त्यांनी नाही म्हणायचं. या पद्धतीनं काम करणारे घटक असल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला का? नाही झाला. या पद्धतीनं हा गोंधळ झाला नाही, याचं कारण आपत्ती काळामध्ये नोकरशाहीकडे जे अपरंपार अधिकार जातात त्या अधिकाराचा वापर करण्याचा विवेक करोना काळामध्ये आपल्याकडे राहिला नाही. करोना काळानंतर अनेक डॉक्टर्सनी आपले अनुभव दिले, पुस्तकं लिहिली, ती जर आपण चाळली तर हे लगेच लक्षामध्ये येईल. उलट कुठे कुठे क्वारंटाईन सेंटर्स असावी, कुठून येणाऱ्या लोकांना कुठे थांबवता येईल, हा सगळा विचार शाहू महाराजांनी त्या काळात केलेलाच आहे. पण ज्यांना गावातून स्थलांतरित व्हावं लागेल आणि व्हावं म्हणून त्यांनी आदेश काढले, त्यांना स्थलांतरिताच्या ठिकाणी त्यांच्या उदरनिर्वाहाचं काय, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना धान्य पोचलं पाहिजे, ती काळजी त्यांनी घेतली. ही काळजी नंतर आपण घेतली की आज सगळ्यात घेतो. 80 कोटी लोकांना आपण फुकट धान्य देतोय. करोनात देत होतो, करोना संपला तरी देणार, आणि आता जर जाहीर झाले की पुढची 5 वर्ष देणार, 2029 सालापर्यंत ते मिळणार आहे. म्हणजे करोना असो वा नसो, फुकट धान्य हा एक आपल्या याचा भाग आहे. तो मुद्दा सोडून जाऊ, त्याला काय आपल्या दृष्टीचं फार महत्त्व नाही. पण ज्यांचे रोजगार गेले, जी स्थलांतरं झाली, त्यांना तिथे गेल्यानंतर काय मिळालं, किंवा ज्यांचे रोजगार गेले त्यांना त्यांच्या पुनर्वसनासाठी काय मिळालं? बँकांनी दिलेल्या कर्जाचे हप्ते सुद्धा माफ करायला सुरुवातीला नकार दिलेला होता, आणि ती कर्ज माफ झाली नाही हेही लक्षात घ्या. फक्त बँकांचा NPA वाढू नये म्हणून गव्हर्नमेंटच्या ऑर्डर झाल्या होत्या की तुम्ही 3 ते 4 महिने हप्ते वसुली करू नका, तेवढी पुढे जाईल, त्यामुळे तुमच्या NPA वर परिणाम होणार नाही, आणि व्याजामध्ये आम्ही काही अंश सोडू. या पलीकडे कोणताही नवा विचार त्यावेळेला केला गेला नाही, आणि हा नवा विचार नाहीच आहे. ही आली वेळ फक्त पुढे टांगली एवढंच काय. आणि त्याच्यामुळे कर्जबाजारी पण डोक्यावर बसलं ते बसलं, आणि नोकऱ्या गेल्या ते गेल्या. करोना काळामध्ये आमच्याकडे तर साताऱ्यामध्ये मी असं पाहिलं, अनेक बिल्डरांना आपल्या मजुरांचा एकाएकी पाना फुटला. आणि आता काय करशील बाबा, तू करोना आला, ही सगळी कॅश घे तू आणि जा घरी. त्यामुळे ह्याच्या पुढे प्रश्न असा आला, करोना काळामध्ये बाहेर पडणं अवघड, आधीच्या नोटबंदीच्या काळामध्ये कॅश मिळून बँकेत जाणं अवघड, कारण की आली कुठून सांगायला पाहिजे. 10-12 महिन्याचा पगार एकदम दिला गेला लोकांना, सगळा पगार कॅशमध्ये दिला गेला, कारण ती कॅश सांभाळणं ज्यांना अवघड होतं त्यांनी आपल्या मजुरांची माती मारून मोकळे. ह्या प्रकारचा जो व्यवहार घडतो, असा व्यवहार त्या काळात झालेला नाही. कारण जिथे तुम्ही स्थलांतरित होऊन जा तिथे तुमची राहण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, औषधांची व्यवस्था आणि तुमच्या रोजगाराची व्यवस्था इतकं केल्यानंतर स्थलांतर झाली, आणि मग त्या सगळ्या प्लेटच्या उपाययोजनेवर एक नियंत्रण शाहू महाराजांना मिळवता आलं. यावर दुष्काळामध्ये तेच आहे. 1972ला आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ पाहिला. आपल्या भागामध्ये आपल्याला कल्पना आहे, इस्लामपूरला गोळीबार झाला, 4 तरुण मुलं हुतात्मे झाले. लोकांची मागणी काय होती? रोजगार द्या. रोजगार हमीचा कायदा त्याच्यानंतर आपण केला, आणि रोजगार द्या याच्यामध्ये खडी फोडणं असेल, रस्त्याची कामं असतील किंवा अन्य कामं असतील, ती जवळपास तुम्ही द्या, आणि त्याच्यातून क्रयशक्ती आमची येऊ द्या, त्याच्यातून आम्ही धान्य खरेदी करू. ही साधी मागणी होती. त्या साध्या मागणीसाठी गोळीबार करावा लागला शासनाला.
सुदैवानं जो चौकशी आयोग नेमला गेला इस्लामपूरच्या संदर्भामध्ये पाटकर आयोगाचा, त्या पाटकर आयोगाने अहवालामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की मोर्चाने केलेल्या 13 मागण्यांपैकी एकही मागणी बेकायदेशीर नव्हती. सर्व मागण्या कायदेशीर होत्या. गोळीबार झाला तो अवास्तव झाला वगैरे हे त्यांनी म्हटलंय, गोळीबाराचं समर्थनही केलंय, तो अवास्तव झाला, पण या सगळ्या मागण्या गैर नव्हत्या, या योग्य होत्या आणि या किमान माणूस म्हणून जगण्याच्या पातळीवर केलेल्या मागण्या होत्या. म्हणजे इतकं सगळं असताना सुद्धा शासनाला गोळीबार करायला लागतं. आजही त्याच्यापेक्षा वेगळं काय, काहीच वेगळं आपल्याला चित्र डोळ्यासमोर आपल्याला येताना दिसत नाही. आणि हे का घडतं, इथेही पुन्हा मनमानीचा एक मुद्दा आपल्याला घोषित करता येतो. दुष्काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला काही मजुरी तुम्ही रोप द्या, काही मजुरी धान्य रूपाने द्या, अशासारखे पर्याय सुद्धा वापरले गेले. हे सुद्धा करोना काळामध्ये आपल्याला वापरता आले नाही. ज्याला पूर्व इतिहास स्वातंत्र्योत्तर काळामध्येच आहे असे पर्याय सुद्धा करोनाच्या काळामध्ये वापरले गेले. आणि जे नोकरदार होते, आमच्यासारखे पेन्शनच होते, यांचे पगार आणि पेन्शन व्यवस्थित राहिले चालू घर जमा व्हायचा. त्यांच्या दृष्टीने त्रास काय होता, फक्त बाहेर पडायचं नाही. पण सुदैवानं मार्केटिंगचं युग असं आहे की घरपोच सेवा उपलब्ध आहेत सगळ्या, पण बाहेर न जाता सुद्धा घरामध्ये सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत आणि त्या वस्तूंचा काहींच्या घरामध्ये कोरोनाही आलेला आपल्याला त्यावेळेला पाहायला मिळतो. हे उपाय ज्या वेळेला तुम्ही योजता त्यावेळेला एकाच वर्गाची चिंता तुम्ही कशी वाचा, उरलेल्या वर्गाची चिंता वाहण्याची जबाबदारी राज्यावर आहे की नाही. राज्याची जबाबदारी जेव्हा विसरतं तेव्हा या प्रकारचे प्रमाद घडतात. शाहूंच्या काळातलं हे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या काळातल्या दुष्काळामध्ये मजुरी त्यांनी निर्माण केली, रोजगार निर्माण केला, रोजगारी वाढेल याची व्यवस्था केली आणि दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला. जिथे दुष्काळाच्या छावण्या किंवा दुष्काळाची कामं चाललेली होती तिथे शाहूंनी त्यावेळेला निवारा केंद्र बांधण्याची नोंद आहे. निवारा केंद्र बांधलेली येते की तिथे जी लहान मुलं असतील या सगळ्या कामगारांची काम करणारी, त्यांना बसण्यासाठी खेळण्यासाठी एक निवारा केंद्र असलं पाहिजे. ते निवारा केंद्र बांधलं, निवासी आश्रम बांधले, जे अत्यंत गरजू होते त्यांना मोफत मिळेल. धोरण कसं आहे बघा, अत्यंत गरजू आहेत त्यांना कदाचित मोफत मिळेल, उरलेल्यांना श्रम केल्यानंतर मजुरी केल्यानंतर मिळालेल्या पैशाच्या मोबदल्यामध्ये त्यांनी करायचं. अस्पृश्यांच्या सुरुवातीच्या शाळा त्यांना मोफत ठेवल्या कारण त्यांची क्रयशक्ती नाही हे माहिती आहे. या पद्धतीनं ज्यांनी दुष्काळावर मात केली, हा सगळा इतिहास म्हणलं तर एका अर्थाने एक मॉडेल आहे पुढच्या सगळ्या सत्ताधाऱ्यांसाठी. त्यांनी मनावर घेतलं तर मनावर घेणं वगैरे हा काही आपल्याला राजकारणाचा हे नाही आहे पाठ्यक्रम. नंतर उद्योगांना प्रोत्साहन देताना सुद्धा कोणत्या उद्योगांना आधी प्रोत्साहन द्यायचं, त्यांनी काय असं केलं नाही 2 उद्योगपती आताशी धरले असं नाही केलं. त्यांनी त्यांच्या संस्थानाच्या परिघामध्ये असणारे जेवढे उद्योगपती होते किंवा उद्योजक होते त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक उद्योग कोल्हापूर संस्थानात कोणते चालत होते माहीत होतं त्याला. त्यातल्या काही संस्थांना त्यांनी हे दिलं, प्रोत्साहन दिलं, बळ दिलं. कागदाची गिरणी असेल ती एकच राहील, दुसरा कागद गिरणी निघणार नाही हेही त्यांनी पाहिलं. आणि तो कागद शासनाच्या म्हणजे दरबाराच्या सगळ्या कामामध्ये वापरला जाईल ही त्यांची भूमिका होती. तोच कागद सगळा इकडे घेतला जाईल म्हणजे त्याला एकाच ह्याच्यामध्ये उद्योगाला बळ देणं, त्याचं विपणन बघणं आणि त्याला स्पर्धक निर्माण न होऊ देणं, या 3 गोष्टींची काळजी घेऊन त्यांनी उद्योगांना बळ दिलेलं आपल्याला. असे निरनिराळे त्यावेळेचे जे कारखाने आहेत, काही अभ्यासकांनी आत्ताच्या अमृत पाटलांनी संपादित केलेल्या पुस्तकामध्ये फार चांगल्या पद्धतीने त्याचं विवेचन आणि तपशील केलेला आहे. ते वाचल्यानंतर हे लक्षात येतं की हाचं सूत्रच सगळं एका अर्थाने वेगळं आहे असं आपल्याला दिसतं. मग तो साखर उद्योग असेल, गूळ उद्योग असेल आणि अर्थव्यवस्थेचं कोणतं मॉडेल आहे त्यांच्यासमोर. मी मगाशीच म्हणले 1922ला शाहू महाराज गेले आणि सबंध वेलफेअर स्टेटचं मॉडेल हे केनच्या अर्थशास्त्रानंतर विशेषतः ग्रेट डिप्रेशन नंतर हळूहळू दुसऱ्या महायुद्धानंतर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला प्रस्थापित व्हायला लागलेलं दिसतं. त्याच्या आधीच्या काळामध्ये यातलं काहीही नसताना आणि म्हटलंच तर एका वेळेला आपण परदेशी वसाहतवाद म्हणजे परकीयांच्या वसाहतीखाली होतो, आपल्याला स्वतःचे अधिकार नव्हते. अशा काळामध्ये
एका बाजूला ब्रिटिशांच्या नियंत्रणाच्या मधनं परवानग्या मिळवणं, काढणं, उभ्या करणं हे सगळं करून त्यांनी एक मॉडेल उभा केलेलं होतं. आणि असं जेव्हा मॉडेल उभा करणारा राज्यकर्ता आपल्याला भेटतो त्यावेळेला आपल्याला याचा विचार करावा लागतो की बाबा हे नक्कीच वेगळं आहे आणि आजही कारुचित आहे. या अर्थानं त्या ह्याच्याकडे त्याचा उपयोग आजही आपल्याला होण्यासारखा आहे. आणखी एक मला महत्त्वाचा मुद्दा धर्माबद्दलचा विशेषतः त्यांच्या भूमिकेतनं मगाशी मी मांडला होता धर्मविचारांनी. दुसरा एक मुद्दा मांडला शाहू महाराजांच्याबद्दल डॉक्टर भोळे या अभ्यासकांनी एक वेगळी मांडणी करायचा प्रयत्न केला. त्यांचा आर्य समाजाचा विचार असेल अमुक असेल त्याचे असं म्हटलं की एक लोकांना एक जीवन मार्ग लागतो धर्माच्या लोकांना, तो त्यांनी उपलब्ध करून दिला आणि तो सामाजिक केला. आणि सामाजिक केला याचा एक अर्थ असा की जीवनमार्ग सामाजिक करण्यामध्ये सामाजिकता म्हणजे समाज सुधारणा हे समीकरण त्यात फक्त होतं. म्हणजे त्या जीवनमार्गामधल्या वाटचालीमध्ये समाज सुधारणा या प्रत्येक टप्प्यावर अटळ आहे, वेगळ्या नाही. त्यामुळे समाज सुधारणा आणि धर्मसाधना किंवा धर्माचा जीवनमार्ग होणं या गोष्टी बिलकुल वेगळ्या नाहीत. अशा प्रकारची एक रचना शाहूंच्या धर्मविचारामध्ये आपल्याला दिसते. आज जर या प्रकारची रचना भारतातल्या धर्मकारण करणाऱ्या संत महंतांनी स्वीकारण्याची शक्यता अजिबात नाही हे माहीत असून सुद्धा मी बोलतो. जर स्वीकारली तर देशाचं वातावरण बदलून जाईल. कारण शाहू महाराजांच्या याच्यात पुढे शत्रुभाव नाही आहे, द्वेष नाही आहे. अगदी टिळक शाहूच्या संबंधाबद्दल आज काही लोक अतिशय आक्रमक स्वरूपामध्ये बोलतात, दोन ध्रुवावर त्यांना पाहतात. परिस्थिती अशी होती की नाही याच्याबद्दल मला शंका आहे. आज संपूर्ण कागदोपत्री तपशील जरी उपलब्ध नसला तरी उपलब्ध माहितीवरनं हा निष्कर्ष काढता येतो की शाहू आणि टिळक यांच्यामध्ये शत्रुभावी संबंध नव्हते. हे म्हणणं सुद्धा कदाचित आजच्या काळामध्ये कोणाला न आवडण्याची शक्यता आहे. ते असू दे, त्यांना नाही आवडायचं त्याला नाही आवडत. शत्रुभाव तुम्ही ज्या वेळेला समाजामध्ये पेरता त्यावेळेला तुम्ही समाजाचं विघटन करता आणि त्याला जर धर्माची किंवा जातीची जोड मिळाली तर समाज विघटित व्हायला अजिबात वेळ लागतो. हे विघटन टाळायचं असेल तर सगळ्या धर्मांच्या प्रती तुम्हाला समभाव राखावा लागतो, आदर बाळगावा लागतो. त्यातली न पटलेली मतं जरी तुमच्या समोर असली तरी ती तुम्ही जरी नाही स्वीकारली तरी त्याच्याबद्दलचा एक सद्भाव तुम्हाला बाळगावा लागतो. हा सद्भाव जोपासण्याचं काम त्यांच्या धर्मविचारामध्ये मध्यवर्ती होतं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे त्यांच्या धर्मविचाराच्यामुळे शाहूंच्या संस्थानामध्ये त्या काळामध्ये दंगली किंवा या पद्धतीची क्रायसिस निर्माण होणं धर्म आणि याच्यावर या फारशा दिसत नाही. स्वातंत्र्योत्तर भारतात आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा 1890-95 नंतर दंगलींना इतिहासाला दंगलीच्या इतिहासाला एक आरंभ झालेला आपल्याला दिसतो. पुढे पुढे फाळणीच्या वेळेला त्याची पराकाष्ठा झाली. फाळणी होऊन 2 राष्ट्र झाल्याच्या नंतर सुद्धा भारतामध्ये पुष्कळ दंगली झाल्या. त्या दंगलीचा अभ्यास उपलब्ध आहे, सर्व उपलब्ध आहे. म्हणजे एका बाजूला समाजामध्ये एक शत्रुभावी प्रेरणा, शत्रुभावी विभाजन करण्याची प्रेरणा आणि दृष्टी असणारे घटक कारणीभूत आहेत की आजही कारणीभूत आहेत. कारण आज हा धर्म हा तुमच्या हृदयात नाही, तुमच्या डोक्यामध्ये गेलेला. धर्म जेव्हा डोक्यात जातो तेव्हा परिस्थिती फार बिकट होते. हृदयात असतो तोपर्यंत तो सर्वव्यापी असतो, डोक्यात जातो तसा तो विशिष्ट घटकांशी संबंधित करायला लागतो. आणि त्याला जेव्हा अस्मितेचं स्वरूप प्राप्त होतं त्यांचे आणि आमचे आणि तुमचे या स्वरूपामध्ये, तेव्हा तो आणखीन आक्रमक होत जातो. आणि मग त्या आक्रमणाला कुठलंही निमित्त पुरतं, याचा अवमान झाला, त्याचा अनुमान झाला, त्याचं अमकं झालं, त्याचं तमकं झालं, इतक्या बारीक सारीक कारणांवरनं सुद्धा मग दंगली पेटायला लागतात. ते आजचं जे सगळं धार्मिक वास्तव आहे ते टाळायला शाहू महाराजांचा एका अंगाने उदारमतवादाचे अधिष्ठान असलेला धर्मविचार हे एक महत्त्वाचं औचित्याचं कारण आहे असं मला दिसतं. याचं कारण हे स्वीकारलं तर बराचसा शत्रुभाव आपल्याला नाहीसा होऊ शकतो असं मला वाटतं. नंतर आणखीन एका प्रश्नाकडे मला लक्ष वेधायचं आहे शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या धोरणाच्या संदर्भामध्ये. आरक्षण त्यांनी दिलं 50% दिलं त्याही वेळेला. म्हणजे 50% का हा प्रश्न शाहू महाराजांना काही आपण विचारू शकत नाही. आज आपल्याकडे आपण विचारतो 50% का आम्हाला जास्त पाहिजे तर मग जास्त द्या. त्यांनी 50% दिलं, सुरुवात केली.
एक पायंडा पाडला. त्या अर्थाने कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे, तशी सुरुवात त्यांनी केली. त्यातून काही फळं आली. त्यांच्या धर्मविचारांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी आणखीन काही बघा पहिल्या ह्याच्यात जसं म्हणावं की आर्य समाजाची मूळ भूमिका सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये मराठा वैदिक पाठशाळा काढल्या, त्याच्यातनं मराठा वैदिक मंडळी तयार झाली, ती स्वतःचे धर्मव्यवहार स्वतः करायला लागली. तिथं राजाराम महाराजांचं लग्न छत्रपतींचं या प्रकारच्या धर्मव्यवहारातून झालेलं आहे, हेही आपल्याला इतिहास म्हणून पाहता येतं. म्हणजे एका बाजूला हे सगळं त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे. आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये ब्राह्मण सोडून आणि काही जातींचा उल्लेख आहे. परभू, शेळवी, मला वाटतं सारस्वतही कदाचित त्याच्यामध्ये असते. हे 3-4 जाती सोडल्या, ब्राह्मण आणि या 3 जाती, तर उरलेले सगळे ब्राह्मण आहेत अशी त्यांची मांडणी. त्या काळाच्या चौकटीमध्ये ही मांडणी अगदी योग्य, त्याचं काय आपण असं घेऊ शकत नव्हतं. कारण शिक्षणाच्या संदर्भातली जर आकडेवारी काढली, नोकऱ्यांच्या संदर्भातली जर आकडेवारी काढली, तर शाहू महाराजांनी जी ब्राह्मणेतर याची व्याख्या केलेली आहे ती अगदी योग्य. ह्या आरक्षणामधून मुलं शिकली, एका अर्थानं ती शिक्षण व्यवस्थेतून नोकरशाही व्यवस्थेमध्ये गेली, उद्योगधंद्यामध्ये गेली, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान घेऊन काही मंडळी उभी राहिली. साक्षरतेचा पाया घातल्याच्यामुळे एका अंगानं राजकीय लोकशाहीचा पाया विस्तारणं आणि मजबूत करणं ह्याला एक जोड त्याच्यामध्ये मिळाली. तेही काम शाहू महाराजांनी याच्यात झाले. पुढे तो सगळा व्यवहार अनेकांनी पुढे शेवटपर्यंत नेलेला आपल्याला दिसतो. राजकीय लोकशाहीचा पाया विस्तारण्याचा त्याला सामाजिक डायमेन्शन राहील हेही त्यांनी पाहिलं एका अंगाने. आत्ता जे आरक्षणाचे सगळे मुद्दे आलेले आहेत त्याचा विचार कसा करायचा हा एक खूप प्रश्न आज शाहू महाराजांच्याकडे याचं काही उत्तर आहे का या अंगाने आपण शोधायला गेलो काय दिसतं. मुळामध्ये आरक्षणाचा विचार करताना मी मगाशी असं एक वाक्य वापरलं की आपण काही माहिती ऋतुका लपवतो किंवा हितसंबंधता लपवतो. कोणती लपवतो? 50ला घटना झाली, आरक्षण अनुसूचित जाती जमातींना मिळालं. जवळपास 1950 ते 1970 हा काळ तुम्ही लक्षात घेतला तर या काळामध्ये राखीव जागांवर जवळजवळ पोलिसी कॅन्डिडेट न मिळाल्यामुळे त्या सगळ्या जागा रिझर्व करून पुन्हा ओपन सीटमध्ये भरलेल्या आहेत. म्हणजे 20 वर्ष जवळपास राखीव जागांचा वापर तत्वतः अनुसूचित जाती जमातींसाठी ठेवला असेल, पण व्यवहारामध्ये तो रिझर्व करून पुन्हा ओपन सोसायटीमधल्या लोकांनी तो वापरलेला आहे. हा जो सगळा चोरीचा प्रकार आहे, माझ्या दृष्टीने आरक्षणाची चोरी आहे, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. 70 सालानंतर ज्या वेळेला दलित समूहांमधल्या पहिल्या पिढ्या शिकल्या, कागद घेऊन साहित्य लिहायला लागल्या, असंतोष व्यक्त करायला लागल्या आणि आता आमचे हक्क आम्हाला ज्या अशा प्रकारच्या मुवमेंट्सवर ही मंडळी जेव्हा आली तेव्हा मग रस्त्यावरच्या दंगलींना आरंभ झालेला आहे. 80% 80ची गुजरात दंगल हे त्याचं लँडमार्क ते कारण. 90 ओबीसी आंदोलनांमुळे काही झालेलं असेल. त्याच्या आधी राखीव जागांमध्ये असलेला विरोध हा न्यायालयीन पातळीवर झालेला आहे. जी घटनादुरुस्ती सुद्धा करायला लागली पहिली वगैरे हे लक्षात घेतलं तर न्यायालयाच्या पातळीवर हा विरोध केला. ज्या दिवशी ही मंडळी हक्क मागायला लागली, आमच्या सगळ्या जागा भरल्या पाहिजे असं म्हणायला लागली, त्यावेळेला आपण रस्त्यावर उतरलो. म्हणजे या 20 वर्षामध्ये जेवढ्या राखीव जागा मिळायला पाहिजे त्या तर गेल्याच, आणि त्या गेल्या तर गेल्याच, कारण त्या डिरिझर्व झाल्यामुळे त्यावेळेला रोस्टर आणि बॅकलॉगची कल्पना नाही आहे. ती 1975ला आली, मगाशी म्हटलं तसं इंदिरा गांधींच्या काळामध्ये. आणि मग रोस्टर आणि बॅकलॉग याचं एका टप्प्यावर असं मिश्रण झालं की एका टप्प्यावर ओपन जागा कमी आणि रोस्टरच्या किंवा बॅकलॉगच्या जागा जास्त, असं एक क्रायसिस पब्लिक सेक्टरमध्ये निर्माण झालं. इथे मला आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करायचा. पब्लिक सेक्टर किंवा गव्हर्नमेंट सेक्टर जो आहे आपला, तो भारतातला एम्प्लॉयमेंट क्रिएशन करणारा सगळ्यात मोठा घटक सेक्टर आहे. सगळ्यात मोठं क्रिएशन त्याचं आहे. पब्लिक सेक्टरमधनं सुरुवातीला नॅशनलायझेशन झाली, त्याच्यातनं मोठी नोकरशाही निर्माण झाली, बँका, इन्शुरन्स कंपन्या, इतर संस्थानं, याच्यातनं सगळा जो मध्यमवर्ग निर्माण झाला, जो बोलका होता, अधिकारासाठी सजग होता,
तो सगळा याच्यातून निर्माण झालेला होता. या सगळ्या रोजगाराची जबाबदारी त्यावेळेला पेन्या इतका पब्लिक सेक्टर समर्थ होता. कारण जवळपास 75 सालापर्यंत जर तुम्ही अर्थव्यवस्था पाहिली तर एक्सपान्शनचा काळ आहे इकॉनॉमीचा, आणि त्यामुळे पब्लिक सेक्टर सुद्धा एक्सपांडिंग ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो. अगदी 74-74ला इन्शुरन्स बिझनेसमधल्या एका भागाचं राष्ट्रीयकरण सुद्धा त्यावेळेला केलं. गहू तांदूळ व्यापाराचं राष्ट्रीयकरण त्यावेळेला झालेलं आहे. एक राष्ट्रीयकरण आणि याच्या अंगाने पब्लिक सेक्टर उभारणीचा एक एक्सपान्शनचा काळ दिसतो. 90 नंतर तो काळ संकुचित होताना दिसतो. 90 नंतर अजून एक डेव्हलपमेंट घडलेली आहे की शेतीची दुरावस्था क्रमाक्रमानं वाढत चाललेली आहे. शेतीमधून येणारे GDP घटत चाललेलं आहे. शेतीच्या जोरावर असणारी गावागावामधल्या पारंपरिक सत्ताधाऱ्यांची सत्ता, एका बाजूला राजकीय आरक्षण आणि दुसऱ्या बाजूला नोकऱ्यांचं आरक्षण आणि शिक्षणाचं आरक्षण, याच्यामुळे शिकून त्यांना स्पर्धक निर्माण झालेले आहे. ते स्पर्धक मांडीला मांडी लावून बसतात. याचं कुठेतरी मनामध्ये वैषम्य आहे. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून हे आता ह्यांना राखीव जागांच्या मार्फत मिळालं असेल, शेतीतनं आपल्याला तेवढं उत्पन्न येत नाही. त्या उत्पन्नाच्या आधारे गावामधली आपली वरची परिस्थिती किंवा वरची पोझिशन जी आहे ती राहू शकत नाही. आपल्या टाचेखाली गाव राहू शकत नाही. मग काय करावं लागेल? मग शेतीतनं उत्पन्न येत नाही तर नोकरीतनं येतं हे कळल्यानंतर नोकरी कोण देणार आहे? तर राज्य सरकार किंवा राज्य संस्था देणार आहे. मग राज्य संस्थेकडे नोकरी मागा, म्हणजे दुसरा अर्थ पर्यायानं आरक्षण. ही जी सगळी आरक्षणाची चेन आहे ही एका बाजूला दुरावलेल्या शेतीची आज आरक्षणाचा प्रश्नाची चर्चा करताना बिलकुल चर्चा होत नाही. शेतीचं झालेलं सगळं जे काही बंबाळ आहे त्याची चर्चा बिलकुल आपण करत नाही. का नाही करत? अधिकाधिक शेत जमिनी ॲक्वायर करून इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्याचा वापर करण्याचा शासनाचा प्लॅन कुठलेही यात असं नाही आहे. त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही शासनाचा प्लॅन अशा स्वरूपाचा जेवढी शेत जमीन आकर हे करता येईल, आखरीत करता येईल किंवा काढून घेता येईल लोकांकडनं तेवढी काढून घ्या प्रकल्पांच्या निमित्ताने. काही माणसांना भरपाई द्या, नवे प्रकल्प उभे करा. आणि विकासाची एकच व्याख्या आपण ठरवलेली आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट करणं म्हणजे विकास. ही आजच्या अर्थशास्त्राची विकासाची व्याख्या आहे. त्याच्या पलीकडे माणसाचा म्हणून काही विकास असतो, बौद्धिक विकास, ही आजच्या अर्थशास्त्रामध्ये जमिनी बाजू नाही. त्यामुळे संपत्तीचं केंद्रीकरण कोणाकडे होतं याला महत्त्व नाही. आम्ही अंबानीकडे होते, अदानीकडे होते किंवा आणखी टाटांकडे होते किंवा अन्य कोणाकडे होते, तो यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा नाही. मग कोणते उद्योग निघावे, कुठे निघावे, कसे निघावे याच्याबद्दलचं कोणताही विचार आज आपण करत नाही. म्हणून एका बाजूला राज्यसंस्थेची रोजगार निर्माण करण्याची क्षमता कमी झाली असली तरी आज खाजगी क्षेत्रापेक्षा तीच क्षमता पुन्हा जास्त आहे. खाजगी क्षेत्र जागतिकीकरणानंतर म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो लिबरलायझेशन नंतर मुक्त झालेलं आहे. त्यांची बंधनं गेलेली आहेत. त्यांना इंटरनॅशनल करार करायचं डायरेक्ट स्वातंत्र्य दिलेलं आहे. अशा वेळेला खाजगी क्षेत्राचा विस्तार होऊन त्याच्यातनं रोजगार वाढेल ही जी अपेक्षा होती ती अजिबात फलद्रूप झालेली नाही. म्हणजे खाजगी क्षेत्राचा रोजगार आणि सरकारच्या क्षेत्रातला रोजगार हा किमान बरोबरीच्या ह्याने चालला असता तर जागतिकीकरण एका अर्थाने यशस्वी झालं असं मी म्हटलं. पण ते चित्र आज दिसत नाही. त्याच्यामुळे आज पुन्हा पुन्हा रोजगाराची सगळी जबाबदारी गव्हर्नमेंट सेक्टरवर किंवा पब्लिक सेक्टरवर पडते. पब्लिक सेक्टर एका बाजूला गव्हर्नमेंटने विक्रीला काढायचं ठरवलेलं आहे. हळूहळू ते निर्णय आत्तापर्यंत विकून त्याच्यातनं भांडवल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी उभं करतायत. हे एका बाजूला मोडून खाण्याचं अर्थशास्त्र आपल्या देशामध्ये आज प्रस्थापित झालेलं. दुसऱ्या बाजूला ह्याच काळामध्ये आपल्याला असं दिसतंय की मोठ्या प्रमाणावर जी पदं रोजगारासाठी निर्माण होत आहे ती कंत्राटी पद्धतीने निर्माण. कंत्राटाची भरती आहे, 5 वर्षासाठी असेल, 7 वर्षासाठी असेल. आणि ही कंत्राटी भरती आहे, त्याच्यात तुम्हाला आरक्षण दिलं काय, नाही दिलं काय, दिलं काही 5 वर्षांनी नोकरी जाणार आहे, नाही दिलं तर 5 वर्ष नोकरी करता येईल. म्हणजे अग्निवीर योजना जशी आपली सैन्याच्या संदर्भातली आहे, 4-5 वर्षांनी तुम्ही काय करायचं, काय करा, माझी सैनिक म्हणून कुठे येईल. तशी परिस्थिती एका अंगाने ही होताना दिसते. आरक्षणाच्या प्रश्नाची चर्चा करताना सगळ्या घटकांना खुश करण्यासाठी तुम्हाला आरक्षण देणं योग्य आहे
कोणी म्हणतं मग लहान घटकांना बरोबर घ्या, कोणी म्हणते ह्यांचं काढून त्यांना देऊ नका, कोणी म्हणते त्याच्यातलं दिलं नाही तर आम्हाला नको. हे जे काही सगळं चाललेलं आहे याच्या बुडाशी असलेलं जे अर्थकारण आहे त्याच्याकडे या सगळ्या चर्चेमध्ये पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नाचा विचार फक्त आरक्षण देणं म्हणजे आरक्षणाच्या संदर्भातले सगळे प्रश्न मिटले, मागास जातींचे प्रश्न मिटले, वंचितांचे प्रश्न मिटले, अशा प्रकारचा एक भ्रम फैलाव करणारं अर्थशास्त्र आपल्या आजूबाजूला घडतंय आणि त्याला न विचारात घेता आपण आरक्षणाचा विचार करतो. उद्या जर अशी कल्पना करा की सगळ्या समाजाचं आरक्षण मान्य केलं, काय त्यांनी फॉर्म्युला काढला समजा, कल्पना करायची आणि नोकऱ्या निर्माण झाल्या नाही तर काय करणार आहे? आता खाजगी क्षेत्राकडे त्यांनी आरक्षण द्यावं अशी मागणी केल्यानंतर खाजगी क्षेत्राचं उत्तर काय आलेलं आहे? आम्ही बिलकुल देणार, कारण आम्ही इंटरनॅशनली कॉम्पिटिटिव्ह आहोत. आमचं प्रॉडक्ट एखाद्या सेंटीमीटरनी जरी नापास झालं म्हणजे आमचा कारखाना दिवाळ निघेल, कारण मार्केट इकॉनॉमी आहे, कन्झ्युमर इकॉनॉमी आहे. दुसऱ्या बाजूला इंटरनॅशनली कॉम्पिटिटिव्ह आम्हाला राहायचं आहे, स्पर्धेत राहायचं आहे. त्यामुळे आम्ही रिस्क घेणार नाही. आम्ही ट्रेनिंग घेऊ फार याच्या पलीकडे काय करणार? या हे उद्गार महाराष्ट्रातल्या उद्योगपतींनी काढलेले आहे की आम्ही त्यांना प्रशिक्षण घेऊ, पण राखीव जागा घेणार नाही. गुणवत्ता असेल तर घेऊ नाही तर नाही. ते एका बाजूला ही परिस्थिती, दुसऱ्या बाजूला सरकार दरबारची ही परिस्थिती, तिसऱ्या बाजूला कंत्राटी भरती, चौथ्या बाजूला शेतीची दुरावस्था. हे सगळं लक्षात घेतलं तर शाहू महाराजांना त्या काळामध्ये आरक्षण देणं आणि त्याच्या अंमलबजावणी देणं करणं इतकं सोपं गेलं तुलनेनं, इतकं ते सोपं आज जाणार नाही. आरक्षणाच्या पुढचा काहीतरी वेगळा विचार तुम्हाला करायला लागेल. आरक्षण किती प्रभावी आहे त्याचा मानसशास्त्रीयदृष्ट्या, सोशिओ सायकॉलॉजिकदृष्ट्या अभ्यास करावा लागेल. कोणाला ते खरोखर अत्यावश्यक आहे, कोणाला नाही. आणि एक लक्षात घ्या, आरक्षण जेव्हा द्यायचं ठरतं तेव्हा काय होती प्रक्रिया? एक सबंध लाखो लोकांचा समुदाय आरक्षणाच्या प्रक्रियेत बाहेर किती जातात? बाहेर जाताना व्यक्ती जातात, आत येताना समुदाय येतोय. लक्षात ही जी विसंगती आहे, ही विसंगती लवकरात लवकर दूर करण्यासाठी लागणारं औद्योगिकरण, अर्थकारण, शेतीमधनं लोक बाहेर काढणं आणि त्यांना उद्योगामध्ये मोरवणं, मग तो सेवा उद्योग असू दे किंवा उत्पादनाचा उद्योग असू दे, या पद्धतीने विचार करणं, हे जर सायमल्टेनियस घडलं असतं तर आरक्षणाचे चक्र तुम्हाला अशा पद्धतीने फिरलेलं दिसलं असतं की जे फायदा घेत आहेत ते बाहेर जात आहेत, ज्यांना मिळाला नाही ते आत येत आहेत. अशा पद्धतीचं चक्रच नाही. सगळ्यांना आतच यायचं आहे, बाहेर कोणालाही जायचं नाही. आणि बाहेर जाण्याचं नाव कुठल्याही राजकीय पक्ष काढणार नाही. याचं कारण आजच्या राजकारणाची शैली ही पॉप्युलिस्ट पॉलिटिक्सची शैली आहे. लोकांवर रंजकी राजकारण आहे. लोकांना हवं आहे ना द्या आरक्षण, लोकांना हे हवं आहे ना द्या, ते लोक म्हणतात ना त्या पद्धतीनं करा. नेता किंवा पुढारी किंवा लीडर याचा जो अर्थ असतो, लोकांच्यावर ज्याचं नियंत्रण आहे, लोकभावनांना जो विधायक पद्धतीनं वळण देऊ शकतो, लोकभावनांना त्या वळणाच्या आधारे तो आपल्या पाठीपाठी खेचू शकतो, ह्या नेतृत्वाच्या प्रकाराची आज आपल्याकडे अजिबात उपलब्धी नाही. आपलं सगळं नेतृत्व राजकीय नेतृत्व, पहिलं तर महाराष्ट्राला राजकीय नेतृत्वच नाही असं माझं. सबंध महाराष्ट्राला मान्य होणारा एकही राजकीय नेता आज नाही. यशवंतराव लास त्याच्यानंतर पंडित परंपराच आहे. एखादा त्यातल्या त्यात जरा बरा चार भागात असतो, पण काही भागात नसतो, हे पुन्हा आहेच. त्यामुळे नेतृत्व नाही की शोकांनी काय. जाती व्यवस्थेचा उत्कर्ष आपण आरक्षणाच्या अंगाने करतोय हे आपल्या लक्षात येईल. लक्षात घ्या, आरक्षण जातीचं बाहेर जाण्यासाठी नाही आहे असं मानत नाही आपण, आहे असं मानत नाही. त्याच्यामुळे जातींचा उत्कर्ष होतो. माझ्या जातीला आरक्षण मिळायचं असेल तर मला माझ्या जातीच्या पुढाऱ्याच्या मागे इंटॅक्ट उभं राहावं लागतं. त्या जातीच्या बाहेर मलाही जाता येत नाही. त्याच्यामुळे जातीचे सामाजिक व्यवहार मी माझ्या जातीमध्ये बंदिस्त करतो. समाज पुरा होण्याच्या प्रक्रियेला याचा कुठेही फायदा होतो. उलट आता असं झालंय की अर्थकारण उदार झाले, पुढं झालंय आणि समाज एका बाजूला बंदिस्त होत आहे. अशा क्रायसिसमध्ये आपण शाहू महाराजांच्या विचारातला एका बाजूला मी म्हणले तर धर्मविचार, कल्याणकारी राज्याची चौकट, तिला नव्या काळाच्या संदर्भामध्ये नवी हे देणं, जास्तीत जास्त रोजगार आणि उद्योग याची तजवीज करणारं राज्य असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याची मागणी करणारा क्रियाशील नागरिक आणि शीलवान नागरिक
नीतिवान नागरिक शाहू महाराजांच्या शब्दामध्ये सांगायचं तर हा तुमच्याकडे निर्माण झाल्याशिवाय ही परिस्थिती पालटणार नाही. ती पालटण्यासाठी ज्यांच्या विचारांचा आठवण करावी अशामध्ये शाहू महाराजांचा विचार आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि एक लक्षात घ्या, भारताच्या किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज सुधारणांच्या चळवळीतली भेदाभेद मतभेद सोडून द्या कानामात्रेचे फरक, पण हे सगळे प्रवाह शेवटी कुठे जातात? एका स्वातंत्र्यावर आधारलेल्या, समानतेवर आधारलेल्या, बंधुत्वाने प्रेरित असणाऱ्या समाजाकडे आणि भयमुक्त आणि भूकमुक्त समाजाकडे जाणाऱ्या हे सगळे प्रवाह आहेत. या अर्थाने एका अत्यंत निरोगी आणि निकोप अशा सिव्हिल सोसायटीचा पाया घालणारे हे विचार आहेत. त्याच्यामध्ये शाहू महाराजांचे विचार हा आपल्या हाताशी आहे. आपण उठता बसता महाराष्ट्र कोणाचा? शाहू फुले आंबेडकरांचा किंवा फुले शाहू आंबेडकरांचा उपक्रम थोडा मागे पुढे करतो. त्या तिघांचा महाराष्ट्र आहे ना. तिघांचा महाराष्ट्र असेल तर काय झालं त्या महाराष्ट्रामध्ये? कोल्हापूरसारख्या जिल्ह्यामध्ये तुम्ही एक अभ्यास करून पहा. ज्या काळामध्ये शाहू महाराजांनी हा सगळा उदारमतवाद जोपासला हे झाला, तो सगळा काळ एका बाजूला मागं पडून मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा धंदा कसा झाला, शिक्षण व्यवसायाचं रूपांतर कसं झालं. पूर्वी साखर कारखाने निवडणुकांसाठी पैसा काढण्याचं साधन होतं. आता त्याच्या जोडीला शिक्षण संस्था पण आल्या. ही अवनती झाली कशी? शाहूंची परंपरा आहे आपल्याला एवढी, हे झालं कसं मग? अशा अनेक गोष्टी सांगता येतील की इतक्या लवकर हा वारसा आपण विसरतो कसा, याचाही विचार करणं 21व्या शतकामध्ये अटळ आहे. ज्यांना वारसा जपायचा असतो त्यांना हा विचार करावाच लागतो. आपणही सगळ्यांनी हा विचार करावा. मला या ठिकाणी बोलायची संधी देऊन आपण मला वचन ऐकलं. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. एकूणच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची आजची प्रस्तुतता या विषयावर आपले अत्यंत मौलिक आणि अभ्यासपूर्ण विवेचन करताना आम्हा सर्वांची वैचारिक प्रगल्भता आपल्या व्याख्यानामधून वृद्धिंगत झाली, यात मात्र शंका नाही. मनापासून धन्यवाद सर. यानंतर या सत्राचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत माननीय प्राचार्य डॉक्टर जे पवार या राष्ट्रीय चर्चा सत्रातील पहिल्या बीज भाषणाचे प्रमुख वक्ते महाराष्ट्रातील एक पुरोगामी विचारवंत आदरणीय किशोरजी बेडके, या महाविद्यालयातील सर्व घटक, समोर असणारे आमचे गुरुवर्य चौसाळकर सर असतील, डॉक्टर अरुण भोसले सर असतील, पठाण सर आहेत, अनेक मान्यवर लोक या ठिकाणी आहेत की जे आमचे गुरु आहेत. असं असताना मला या ठिकाणी आणि अध्यक्ष बोलावं लागतं तेही किशोरजींच्या व्याख्यानानंतर. हे खरं म्हणजे काय चुकलंय हे कळत नाही. माझ्यावरती खूप तसं दडपणच होतं या प्रश्नाने. सरांनी खूप छान मांडणी केली की 21व्या शतकात शाहू विचारांची प्रस्तुतता नेमकी काय आहे. खरं म्हणजे त्यांनी जी चौकट सांगितली ती चौकट आता मोडतोड झालेली आहे, चौकट राहिलेलीच नाही. साध्या भाषेत सांगायचं तर आपण ध्वनीचं प्रदूषण पाहिलेलं आहे, त्याच्या प्रदूषणाची तीव्रता ऐकतो. हवेचं, पाण्याचं प्रदूषण, या तिन्ही प्रदूषणामुळे मानवाचं होणारं नुकसान आपण आजपर्यंत अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. एक गोष्ट आहे की त्या सर्व प्रदूषणावरती काहीतरी उपाययोजना आहे आपल्या मेडिकलनुसार. आता एक प्रदूषण गेले 10-20 वर्षामध्ये चालू आहे, ते म्हणजे विचारांचं प्रदूषण. आणि हे भयंकर प्रदूषण आहे. त्यांनी जो सांगितला त्यामधला माणूस, या प्रदूषणामुळे माणूसच नाहीसा होत चाललेला आहे. माणूस आणि माणुसकी संपवण्याचं काम या वैचारिक प्रदूषणातून होत आहे. आणि त्या अनुषंगाने मग शाहू महाराजांचा विचार अत्यंत महत्वाचा आहे असं मला वाटतं. आपण सर्व शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहात म्हणून त्यांनी शाहू महाराजांच्या प्रशासनाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी सांगितल्या. त्या काळामध्ये शाहू महाराजांनी वेतन आयोग नेमलेला होता. 1914 साली गणेश रामचंद्र श्रीखंडे यांच्या अध्यक्षतेखाली वेतन आयोग नेमला. आणि मग या वेतन आयोगानुसार त्यांच्या शिफारशीनुसार
सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ केलेली. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची दुसरी एक गोष्ट होती ती म्हणजे आज जे हालचाल रजिस्टर आपण पाहतो आणि एकदम आपल्याला काहीतरी स्कायलॅब पडल्यासारखं वाटतं, समोर आल्यासारखं वाटतं, ते हालचाल रजिस्टर शाहू महाराजांच्या काळामध्ये सुरू केलेले आहे. मला बरोबर 11ला ते ठराविक अधिकाऱ्याकडे गेलंच पाहिजे. लेट आलेल्या माणसाला त्या दिवशी रजाच. आलेल्या पत्रांचा निपटारा शासकीय ह्याच्यामधून किती दिवसात करायचा आणि नाही केला तर मग संबंधित अधिकाऱ्याला दंड, हे सुद्धा त्या काळामध्ये झालेलं आहे. मगाशी सरांचे पेटंट्स, आज आपण शब्द ऐकतो परंतु त्या काळामध्ये पेटंट्स दिलेले आहेत. एखादा उद्योग व्यवसाय सुरू केल्यानंतर त्या उद्योग व्यवसायासारखा उद्योग परत या संस्थानामध्ये किमान 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष इतरांच्याकडून होता कामा नये असे पेटंट्स दिलेले आहेत. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी शाहू महाराजांच्या अनुषंगाने सांगता येतील. काल परवाच्या 26 जूनच्या जयंतीच्या निमित्ताने सकाळमध्ये शाहू महाराजांचं उद्योग व्यवसायाचा दृष्टेपण अशा स्वरूपाचा लेख लिहिलेला होता आणि संपादकीय पानावरती तो लेख लावलेला. पुण्यावरून एक पत्र सकाळमध्ये प्रकाशित झाले तिथल्या लेखकांनी की मधुमक्षिका पालन हा उद्योग आम्हाला महाबळेश्वरलाच सुरू झाला, तीच त्याची भूमी आहे सुरुवात असं वाटत होतं. या लेखामुळे आम्हाला कळालं की शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये त्या काळामध्ये मधुमक्षिका पालन हा व्यवसाय सुरू केलेला होता आणि त्यासाठी शाळीग्राम नावाच्या एका व्यक्तीला संपूर्ण भारतभर याचं शिक्षण प्रशिक्षण कुठे मिळेल याचा शोध घेतला, कुठेच मिळत नव्हतं. अगदी कलकत्त्याला पाठवलं, तिथंही ती व्यवस्था झाली नाही. शेवटी शाहू महाराजांनी स्वतः तो प्रयोग केलेला आहे. 2 वर्ष हा व्यवसाय चालू केलेला होता. अनेक प्रकारचे सर्वसाधारणपणे या परिसरामध्ये जो कच्चा माल आहे, शेतीमधला कच्चा माल असेल त्याच्यावर आधारित उद्योग व्यवसाय सुरू करण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. अनेक गोष्टी मगाशी सरांनी खरं म्हणजे आम्हाला सतत घेणार. सर आता काय मी जे विचारांचं प्रदूषण सांगायला लागलो या अनुषंगाने की देवळांचा उपयोग शाळा चालू म्हणजे त्याचं उत्पन्न आहे, पण शाळेच्या इमारतीसाठी सुद्धा देवळाचा उपयोग केलेला होता महाराजांनी. आता आजचं वर्तमानपत्र पाहिलं तर कालचे आमच्या राज्यकर्त्यांची जी काही बैठक झाली मंत्रिमंडळाची, तीर्थक्षेत्र विकासासाठी कोट्यावधी रुपये, शाळांचा विकास नाहीये. म्हणजे बहुजन समाज शिक्षणापासून लाभ गेला पाहिजे याची दक्षता आता घेतली जात आहे. कारण हा शिकला शाणा झाला आणि जर शाणा झाला तर तो आमचं ऐकत नाही, उलट आमच्यावरती कुरबुरी करतोय असं या सर्व लोकांना वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून इथला बहुजन समाज शिक्षणात राहता कामा नये याची काळजी हे लोक घ्यायला लागलेले आहे. अशा अनेक गोष्टी तर म्हणजे सांगता येतील. सावकारांच्या संदर्भामध्ये खरं म्हणजे बँकांनी सुद्धा त्याचं पालन आज करावं अशा प्रकारचे आदेश शाहू महाराजांनी दिलेले आहेत. मुलगी ठराव क्रमांक 720 12 मार्च 1918चा तो ठराव आहे की सावकाराची कार्यपद्धती कशी असायला हवी. सर्व इतका विस्तृत तो 4 पानी ठराव अशा प्रकारचा आहे. माझ्या एका राजेशी शाहूंचे अर्थनीती जे ग्रंथ मी प्रकाशित केलेला आहे त्यामध्ये आहे. नाही ते आज कोल्हापूरमध्ये बाकीचं तर सोडाच, 7-8 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये सावकारी आजही आहे, पण इतकी त्या सावकारातून वाईट गोष्ट घडली की ज्या कुटुंबातील व्यक्तीने पैसे घेतले सावकाराकडून त्या कुटुंबातील महिलेच्या पदराला हात घालण्या इतपत सावकारानं मस्ती केली शाहूंच्या भूमीमध्ये. मग आज 21व्या शतकामध्ये हे नेमकं काय कशा प्रकारची प्रस्तुतता या अनुषंगाने 2 ऑगस्ट 1919ला स्त्रियांच्या छळवणुकी विरुद्ध केलेला कायदा, स्त्रियांच्या विषयीचे 5-7 कायदे अतिशय पुरोगामी अशा स्वरूपाचे कायदे केलेले. आजची स्त्री एका नव्या शतकात नव्या सहस्रकात राहते आहे. तिचे सारेच प्रश्न सुटलेले दिसतात का आपल्याला? नाही दिसत. तिच्या छळवणुकीची कारणं बदललेली आहेत. छळवणूक आहेच, पिळवणूक आहेच, त्याच्यावरती अत्याचार हे आहेतच,
शाहू महाराजांनी त्या काळामध्ये उपाययोजना केलेल्या आहेत. ज्या वेळेला आपण शाहूंच्या विचाराचा 21व्या शतकासाठी म्हणून विचार करतो त्यावेळेला या सर्व गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला सर मांडत होते, पहिली गोष्ट सरकारी नोकरीतलं आरक्षण तर आहेच, पण शाहू महाराजांनी त्यानंतर 1 महिन्यामध्ये दुसरा आदेश काढलेला आहे आणि खासगीमध्ये सुद्धा 50% आरक्षणाचा आदेश आहे. तो तीच मांडणी आहे, सर्व तोच हे आहे, फक्त सरकारच्या ऐवजी खासगी. दुसरा आदेश आहे, दुसरा हुकमनामा आहे, त्यामध्ये खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षण आहे. आज आपण खासगी क्षेत्र आणि मग तिथं देत नाहीत वगैरे, शाहू महाराजांच्या विचारानुसार जर आपल्याला पुढे वाटचाल करायचं असेल तर या सर्व गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जे आरक्षण दिलं, क्रांतिकारक जाहीरनामा असं म्हटलं जातं. मी नेहमी अनेक ठिकाणी त्या गोष्टी सांग, शाहू महाराजांना त्या काळामध्ये आरक्षणाची मागणी कुणी केलेली होती? कोणत्या समाजानं शाहू महाराजांना निवेदनं दिली की आम्हाला आरक्षण पाहिजे? कोणत्या समाजानं मोर्चे काढले? कोणत्या समाजातल्या लोकांनी उपोषणं केली? काहीही नाही. कुणीही निवेदन केलं? ज्या लोकांना आरक्षण दिलं त्यापैकी कुणीही मागणी केलेली नव्हती. बरं, आरक्षण दिल्यानंतर शाहू महाराजांना याचा काय फायदा होणार होता का? मतपेट्या भरणार होत्या का? काहीच नाही. जसे आता लाडकी बहीण करून काहीतरी चालू आहे, याच्या पद्धतीत काहीच नव्हतं त्यामुळे. उलट त्याच्या पुढचा तोटा असा होता की ज्या विशिष्ट समाजाच्या साठी शाहू महाराज झटवत होते आणि या समाजाची प्रगती होऊ नये असं ज्यांना वाटत होतं, त्या लोकांचा रोष पत्करून घ्यावा लागत होता शाहू महाराज. असं असताना शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. केवळ आरक्षण दिलेलं नाही, त्यामध्ये शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाचं एक वाक्य आहे असं यामध्ये की मला ही लोक माझ्या प्रशासनामध्ये असली पाहिजेत, म्हणून त्यांना शिक्षित करायचं आहे, आरक्षण द्यायचं आहे, त्यांना एक नोकरीमध्ये घ्यायचंय. आणि केवळ असली पाहिजेत असं नव्हे, त्याच्या पुढचं शाहू महाराजांचं वाक्य आहे की ते मला माझ्या प्रशासनामध्ये दिसले पाहिजे. नाहीतर कागदोपत्री केलं आणि संपलं, जे आता चाललेलं आहे. मला ते आरक्षण दिलेले लोक, त्यातून पुढे आलेले लोक माझ्या प्रशासनामध्ये मला दिसले पाहिजेत, ही भूमिका शाहू महाराजांची होती. समाजाच्या गरजा बघून त्या गरजांच्या पूर्ततेसाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला दिसून येतो. ते त्यांचं द्रष्टेपण आहे असं मला वाटतं. शाहू महाराजांना विकार मुक्त आणि विकास युक्त समाजाची निर्मिती करायची. जे जे विकार आहेत मानवी समाजामधले ते सर्व विकार नष्ट करण्याचा शाहू महाराजांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला. आता त्याच विकाराने परत डोकं वर काढलेलं आहे. तेच विकार आता परत नव्याने पुढे यायला लागलेले आहेत आणि म्हणून शाहू महाराजांच्या विचाराची प्रस्तुतता पाहत असताना परत आपल्याला सर्वांना मिळून एक विकार मुक्त आणि विकास युक्त समाज निर्माण करण्याची जबाबदारी पार पाडायची आहे. त्या दृष्टिकोनातून या व्यासपीठाचा विचार व्हावा असं मला वाटतं. मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय जय. मनापासून धन्यवाद सर. या बीजभाषण सत्राचे आभार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय डॉक्टर यासरी जाधव सर यांना. नमस्कार. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये आजचे ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडके सर यांनी आम्हाला शाहूंच्या विचाराची आजची प्रस्तुतता याविषयी मौलिक मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे के पवार सर